आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं. नमस्कार, मी पोपट पिटेकर. नवराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज अहिल्यादेवी जयंती मोठ्या उत्साहात आपले साजरा होताना पाहायला मिळतंय. मात्र धनगर आरक्षणावरून आता धनगर बांधव आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिलं होतं, त्यानंतर काय झालं असा जाब आता हे विचारताना आपल्याला दिसून येतात. काय सांगाल? 2014ला देवेंद्र फडणवीस बारामतीत आले आणि आमच्या समाजाला त्यांनी आश्वासन दिलं, धनगर समाजाला माझा अभ्यास झालाय, माझ्याकडे गाडीभर पुरावा आहे, गाडीभर कागद आहे, माझा पूर्ण अभ्यास झालाय. पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणले होते 2014ला. आता 2026 आहे. समाजाला फसवायचं काम केलेलं आहे या भाजपनं. जर धनगर समाजाने मतदान केलं नसतं या भाजपला तर भाजप कुठं हद्दपार झाला असता. धनगर समाजाला एवढं या सरकारनं अन्याय केलाय समाजावर. तात्काळ धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे देवेंद्र फडणवीसनं, नाहीतर समाज पुन्हा या भाजपला मतदान सुद्धा करणार नाही. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा. खरं तर आता ही तुमची कार्यकर्ते म्हणून भूमिका झाली, धनगर बांधव म्हणून भूमिका झाली, परंतु तुमचे जे काही नेते आहेत ते मात्र ह्यावर काही बोलताना दिसत नाहीत. नेते बोलतील ना, समाज समजा एक झाला का नेते काय करते ते समाजा मागे येणार ना. समाजाला फसवायचा प्रयत्न केला याने. समाजाला फसवणं सोपं नाही एवढं. मग मल्हारराव होळकर व्हायला लागेल आम्हाला, अहिल्यादेवी होळकर व्हायला लागेल, हातात तलवार घ्यावं लागेल आम्हाला. आम्ही धनगरांची औलाद आहे, आम्ही गप बसणार नाही. समाजाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या धनगर समाजाला, एवढंच बोलतून थांबतो. खरं तर कोणताही नेता आता याच्यावर बोलताना दिसत नाही. फक्त ही आपली भूमिका आहे. धनगर बांधवांना आरक्षण वगैरे मिळायला पाहिजे. अनेक आंदोलन झालेत, परंतु आता 2014 पासून त्यानंतर एकही आंदोलन झालेलं नाही. जे झाले ते फक्त ते मॅनेज करण्यात आलंय असाही आरोप होतोय. समाज जागृत व्हायला लागलाय. समाज बघणार ना. आता एकदा बघितलं, 2 वेळा बघितलं, 2014ला त्यांनी बघितलं. आता समाज एकदा जागृत झाला. ह्या बारीनं आरक्षण नाही दिलं तर 2029ला एक सुद्धा धनगर समाज बीजेपीला मतदान करणार नाही. लवकर तात्काळ देवेंद्र फडणवीसनं धनगर समाजाला आरक्षण द्यावं. खरं तर आता धनगर आरक्षणावरून धनगर बांधव आक्रमक झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. पोपट पिटेकर, चौंडी, अहिल्यानगर.